तर आता आपण गांडूळ खत प्रत्यक्षात कसे केले जाते ते पाहूया. तर हे कायमस्वरूपी गांडूळ खत टाकी आहे. ही जी टाकी येथे आहे, मागील खत काढल्यानंतर ही नवीन मांडणी केली आहे आणि याला आता सुमारे 30 दिवस झालेले आहेत. त्यामुळे त्यातनी सर्वात खालच्या थरात माती, वाळू आणि खडे भरले आहेत आणि नंतर त्यांनी केळीचे कवच आणि इतर पिकांचा भुसा आणि भाज्यांचे साले यासारखा सेंद्रिय कचरा मिसळला आहे आणि मग त्यांनी शेणखत देखील वापरलेले आहे. आता त्यांनी हे नवीन गांडूळ खत देखील आणले आहे. हे अजूनही खूप ताजे आहे, योग्यरित्या खत झालेले नाही. हे काही गांडूळ आहेत. हे गांडूळे आहेत. तुम्ही हे गांडूळ खत इतर गांडूळ खत टाक्यांमधून खरेदी करू शकता किंवा तुम्हाला गांडूळ खत तयार करायचं असेल तर तुम्ही पशुवैद्यकीय केंद्रामध्ये जाऊन हे गांडूळ खत खरेदी करू शकता. त्यानंतर ते तयार होण्यासाठी काही वेळ लागेल. पूर्ण झालेले उत्पादन मिळण्यासाठी सुमारे 8 आठवडे लागतील. गांडूळ खताला मध्यभागी मिश्रण द्यावे लागते, म्हणजे माती व्यवस्थित मिसळण्यासाठी आणि ती उलथून टाकण्यासाठी प्रत्येक आठवड्यात मिश्रण करावे लागते आणि नंतर तुम्हाला ते पोत्याच्या पिशवीने किंवा कापडाने झाकावे लागेल आणि मग तुम्हाला टाकीला पाणी द्यावे लागेल. तुम्हाला ओलावा द्यावा लागेल आणि तापमान देखील नियंत्रित करावे लागेल. कारण जर आपण तापमान योग्यरित्या राखले नाही तर गांडूळ प्रजनन करणार नाहीत किंवा गांडूळ मरू शकतात. त्यामुळे विघटन खूप हळू होईल. जर आपण योग्य हवा दिली नाही किंवा जास्त पाणी दिले तर टाकीला दुर्गंधी देखील येऊ शकते, ज्यामुळे माशा आणि मुंग्यांसारखे इतर कीटक आकर्षित होतील. त्यामुळे गांडूळ खत टाकी बनवताना या सर्व गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. तर हे गांडूळ खताचे तयार झालेले उत्पादन आहे. हे शाश्वत बागायतीसाठी सेंद्रिय शेतात वापरले जाते. तुम्ही याचा वापर विशेषतः उच्च मूल्यवान फळे, भाज्या आणि फुलांच्या लागवडीत करू शकता. गांडूळ खत प्रक्रिया म्हणजे सेंद्रिय कचरा गांडूळाचा वापर करून पोषक तत्वांनी समृद्ध खतामध्ये रूपांतरित करण्याची प्रक्रिया होय.
आता या गांडुळांचा वापर करून विघटनातून आपल्याला जे उत्पादन मिळते ते गांडूळ खत आहे. गांडूळ खत फॉस्फरस, नायट्रोजन, पोटॅशियम मध्ये समृद्ध असते, जे पिकांच्या वाढीसाठी आवश्यक आहेत. गांडूळ खत प्रक्रिया ही निवडक गांडुळांच्या प्रजातींचा वापर करून सेंद्रिय पदार्थांचे ऑक्सिजनयुक्त विघटन करण्याची प्रक्रिया आहे. आता या गांडूळ खत प्रक्रियेसाठी निवडलेल्या काही प्रजाती म्हणजे रेड विग्लर्स, एसिनिया फेटिडा, लुब्रिकस रुबेलस. या गांडूळ प्रजातींची निवड करण्याचे कारण म्हणजे या प्रजाती खूप वेगाने प्रजनन करतात आणि त्या या सेंद्रिय कचऱ्यावर भरभराट करू शकतात आणि त्या मर्यादित जागेमध्ये देखील जगू शकतात. आता हे गांडूळ हे सेंद्रिय पदार्थ खातात आणि त्याचे उत्सर्जन करतात. त्यामुळे गांडुळांकडून मिळणारे हे उत्सर्जन पोषक तत्वांनी खूप समृद्ध असे असते. हे गांडूळ खत तयार करण्यासाठी पोत आणि सूक्ष्म जैविक क्रियाकलाप देखील सुधारतात. आता हे गांडूळ खत बनवण्याच्या प्रक्रियेत प्रथम आपल्याला टाकी म्हणजेच युनिट तयार करणे आवश्यक आहे. आपल्याला एक कंटेनर किंवा खड्डा निवडावा लागेल किंवा गांडूळ खत टाकी तयार करावी लागेल, जी खत प्रक्रियेसाठी योग्य निचरा आणि योग्य हवा सुनिश्चित करते. नारळाच्या कवचासारख्या पदार्थांच्या थरांनी, केळीच्या खोडांनी आणि निचरा होण्यासाठी वापरलेल्या खड्यांच्या मिश्रणाने देखील पाया तयार करणे आवश्यक आहे. जर कायमस्वरूपी टाकी बनवायची असेल तर तुम्ही सिमेंटने बांधलेली एक स्थायी टाकी बांधू शकता आणि घरी किंवा लहान भागासाठी तुमच्या स्वतःच्या वापरासाठी तुम्ही कापलेल्या वर्तमानपत्रांनी आणि पुठ्ठ्यांनी बनवू शकता. आपण नारळाच्या भुसण्याने, केळीच्या कवचाने पाया तयार करणे आवश्यक आहे आणि खत प्रक्रियेसाठी निचरा होण्यासाठी खडे देखील वापरावे लागतात. आपण वाळूसारखे काही इतर साहित्य देखील वापरू शकतो आणि तुम्ही वर्तमानपत्रे आणि पुठ्ठे कापून त्यांना ओले करू शकता, जेणेकरून गांडुळांसाठी योग्य निवासस्थान तयार होईल. नंतर गांडूळ खत टाकीमध्ये तुम्हाला सेंद्रिय कचरा घालावा लागेल, जसे की स्वयंपाकघरातील कचरा किंवा पिकांचे अवशेष, जनावरांचे शेण, खते तुम्ही जोडू शकता, परंतु ते जैव विघटनशील असावेत. अजैव विघटनशील साहित्य किंवा पदार्थ वापरणे टाळा. नंतर थरांनंतर आपल्याला पोत्याच्या कापडाने खत झाकावे लागेल आणि नंतर
तुम्हाला ओलावा म्हणजेच पाणी द्यावे लागेल. दर आठवड्यातून एकदा किंवा कदाचित 2 वेळा. गांडूळ खत प्रक्रियेसाठी आपल्याला ओलाव्याची पातळी सुमारे 50 ते 60% राखणे आवश्यक आहे आणि तापमान देखील सुमारे 15 ते 30 अंश सेल्सिअस दरम्यान राखली पाहिजे. चांगल्या हवेसाठी आणि खत प्रक्रिया चालू ठेवण्यासाठी खत फिरवत देखील राहावे लागते, जेणेकरून आपल्याला साहित्य लवकर मिळेल. गांडूळ खत तयार होण्यासाठी सुमारे 6 ते 8 आठवडे लागतात. काढणीपूर्वी तुम्हाला गांडूळ काढावे लागतील आणि गांडूळ काढल्यानंतर उत्पादन टाकीतून बाहेर काढले जाऊ शकते आणि ते वापरासाठी तयार होते. गांडूळ खत वापरण्याचे फायदे म्हणजे हे मातीची संरचना सुधारते. हे पाण्याची उत्तम धारण क्षमता देते. हे मातीला चांगला वायू संचार देते. हे सूक्ष्म जैविक क्रियाकलाप वाढवते. हे माध्यमामध्ये पोषक तत्वांची उपलब्धता वाढवण्यासाठी मदत करते. म्हणूनच गांडूळ खत खूप चांगले उत्पादन आहे. गांडूळ खत वापरल्याने रसायने आणि खतांचा वापर कमी होण्यास देखील मदत होते. हे एक सेंद्रिय खत आहे. हे कचरा आणि पर्यावरणाची हानी कमी करण्यात देखील मदत करते. त्यामुळे गांडूळ खत वापरणे खूप शाश्वत आहे. पिकांच्या लागवडीत गांडूळ खताचा उपयोग. हे सेंद्रिय असल्याने शाश्वत सेंद्रिय पद्धतींना मदत करते. उच्च मूल्यवान फळे आणि भाज्यांसारखी उच्च मूल्यवान पिके वाढवण्यासाठी ते खूप आदर्श आहे. ते मातीच्या आरोग्यासाठी देखील उपयुक्त आहे. ते माती पुनर्संचयित करण्यात मदत करते. ते मातीतील पोषक तत्वांची उपलब्धता सुधारते. आणि शेवटी ते गांडूळ खतामध्ये वापरण्यासाठी सेंद्रिय कचऱ्याच्या व्यवस्थापनास मदत करते. आधुनिक शेतीमधील आव्हानांवर गांडूळ खत एक अभिनव आणि शाश्वत उपाय आहे. गांडूळ खताला शेती प्रणालीमध्ये समाविष्ट करून आपण मातीचे आरोग्य सुधारू शकतो, पर्यावरणाचा ऱ्हास कमी करू शकतो आणि पिकांची उत्पादकता आणि उत्पन्न वाढवू शकतो.